26 परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व माता भगिनी दादांनो सर्वांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. प्रबुद्ध बौद्ध समाज मंडळ व माता रमाई महिला मंडळ यांच्या वतीने आजचा हा सोहळा साजरा होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व ताई दादांनो, सर्वप्रथम मी आयोजकांचे आणि आमच्या आंबेशिवनी केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय श्री बांबोडकर सर ज्यांनी मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्यांचे मी खूप खूप आभार मानते. आणि मी कुमारी केतकी राकेश झंझाळ माझे 2 शब्द आपल्या समोर सादर करते. कौन रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है. गैरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला है, गैरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला है. मुझे तो मुकद्दर भी डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर के संविधान से मिला है, मुझे तो मुकद्दर भी डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर के संविधान से मिला है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती लिहायला, बोलायला आणि विचार करायला जगातील तमाम विद्वान एकत्र आले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वत्तेची बरोबरी होऊ शकणार नाही. म्हणूनच कोल्हापूरचे लोकराजे राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील राहते घरी येऊन त्यांचा ज्ञानियांचा राजा म्हणून गौरव करतात. एवढंच नाही तर 2004 मध्ये अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाला 250 वर्ष पूर्ण झाली होती. या निमित्ताने एवढ्या वर्षामध्ये या विद्यापीठातून कोण कोण शिकून गेले याची त्यांनी यादी बनवली. त्यात शास्त्रज्ञ, विचारवंत, कैक, देशाचे राष्ट्राध्यक्ष होते अशा विद्वानांची त्यांनी यादी बनवली. ती यादी लांबलचक झाली. ती यादी छाटत त्यांनी 10 लोकांची यादी बनवली. त्या 10 लोकांच्या यादीमधील विचारवंत पुन्हा शोधले गेले आणि त्या यादीमधून क्रमांक 1 ला जे नाव आलं होतं ते होतं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं म्हणून कोलंबिया विद्यापीठानं आपल्या विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 35 फुटाचा पुतळा उभा केला आणि पुतळ्याखाली लिहिलं द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खरं तर आकाशात वीज चमकावी असे महापुरुष येतात आणि निमिषार्धात निघून जातात असं कधी होत नाही. त्यांच्या येण्याला आणि जाण्याला काही कारण, परंपरा असतील. ते होते म्हणूनच गाव कुसाच्या बाहेरच्या वस्त्या गावात आल्या. ते होते म्हणूनच माणसांना माणूस पण मिळालं. ते होते म्हणूनच उपेक्षितांना हक्क, अधिकार आणि न्याय मिळाला. ते होते म्हणूनच या देशाचं संविधान लिहिलं गेलं आणि ते होते म्हणूनच तुमच्या माझ्यासारखी माणसं लिहायला, बोलायला आणि विचार करायला लागली. म्हणून मी म्हणेन भीमराय ने हमें बलवान बना डाला, भीमराय ने हमें बलवान बना डाला, हटा ना सके ऐसा कोई चट्टान बना डाला, हटा ना सके ऐसा कोई चट्टान बना डाला. एक नई युग की पहचान बना डाला, इस हवा के झोंके को भी तूफान बना डाला. एक नए युग की पहचान बना डाला, इस हवा के झोंके को भी तूफान बना डाला. आजचं हे सुख आपल्या वाट्याला येण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांना खूप यातना सहन कराव्या लागल्या. तेव्हा हा साहेबी रुबाब आणि सन्मानाचं जगणं आपल्या वाट्याला आलेलं आहे. या हक्क आणि अधिकाराच्या लढाईमध्ये माता रमाई बाबासाहेबांच्या पाठीशी सह्याद्रीसारखी खडी टाकली आणि बाबासाहेबांना लढण्याचं बळ दिलं. जेव्हा बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला होते,
ज्या ठिकाणी अभ्यास करायचे त्या जागेवर जाण्यासाठी त्यांना 15-16 किलोमीटर पायी चालत यावं लागायचं. या दूर देशामध्ये राहत असताना बाबासाहेबांकडे तिथं खर्चण्यासाठी पैसे सुद्धा नव्हते आणि अशा वेळी बाबासाहेबांना रमाईचा हा निरोप त्या निरोपामध्ये लिहिलं होतं, बाबासाहेब गंगाधर आजारी आहे, त्याला आजारातून बरं करण्यासाठी काही पैशांची तरतूद झाली तर बरं होईल. तेव्हा मात्र बाबासाहेब एका पावाच्या तुकड्यावरती अभ्यास करत होते. खूप मेहनत आणि कष्ट घेत होते. त्याच वेळेस बाबासाहेबांना रमाईला उलट हा निरोप पाठवला, रमाई गंगाधर आजारी आहे म्हणून मला खूप तीव्र वेदना झाल्या, परंतु मी भारतात परत येऊ शकणार नाही. तेव्हा रमाईच्या लक्षामध्ये आलं की बाबासाहेब तिथंही प्रचंड कष्टात आहेत. तेव्हा मात्र गंगाधर वाचला नाही, परंतु माता रमाईनं पहाटेच्या अंधारात उठायचं, आजूबाजूच्या परिसरातील शेण गोळा करायच्या, त्याचा गोवऱ्या थापायच्या आणि बाजारात नेऊन विकायच्या आणि आलेले पैसे बाबासाहेबांकडे शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवले. बाबासाहेब समाजासाठी लढत असताना झगडत असताना बाबासाहेबांचा मुलगा रमेश प्रचंड तापाने फणफणला. बाबासाहेब रमेशची भेट घेण्याआधी रमेशने या जगाचा निरोप घेतला. बाबासाहेब जेव्हा आले तेव्हा रमेश या जगात राहिला नव्हता. बाबासाहेबांनी रमेशच्या हातात हात घातला आणि प्रचंड टाहो फोडला. शेवटी